बघ कोण आहे माझ्या सोबत. अरे भाऊ नगर राजाराम पूल वरती आता मी. क्या बात आहे. नया इंडिया ब्लॅक कलरची बोलेरो न्यू आहे. कैसा आहे रे, बढिया ना. इकडे ना डेट पॅडलच नाही दिलेला आहे. हे असं आरामात निघून जात आहे. एकदम गोड बोर आहे. तर मी आता आहे पुण्यामध्ये स्वारगेटला आणि आता नवीन जर्नी सुरू होते लवकरच. आता या गाडीत चाललोय मी आणि गंमत पाहिजे का गंमत. हे बघ कोण आहे माझ्या सोबत. अरे भाऊ 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 लियो 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 चुप लियो. ये लियो और ये टायगर. है टायगर. सकाळी 5 वाजेचा उतरलोय मी इथे आणि हा आत्ता आलाय मला घ्यायला. किती वाजता? 11:15 वाजता घ्यायला आलाय. हे बघा, हे गुडलक कॅफे सगळ्यात फेमस. जे जे पुण्यात आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे गुडलक कॅफे काय आहे. आता लिओ चाललाय हॉस्टेलला. बाय लिओ. ऍक्च्युली त्याला घेऊन जायचं होतं आम्हाला सोबत, पण फार कठीण झालं असं नाही का. एकदम मागे ना आम्ही गोव्यापर्यंत घेऊन गेलो होतो. हा कुत्रा नव्हता त्यावेळेस, दुसरा होता, हंटर होता. आणि त्याला गोव्यापर्यंत नेला, पण इतका परेशान झालो रस्त्यामध्ये आम्ही, तर त्याला तिथं गोव्यात हॉस्टेलला ठेवला. 8 दिवस राहिल्यानंतर त्याला तिथून कलेक्ट केला आम्ही. आता इथून जायच्या आधीच त्याला इथं आम्ही हॉस्टेलला ठेवतोय, कारण भयंकर इतक्या वेळात नाही इतका भयंकर वैताग दिलाय त्याने. तुम्ही पण पेट सोबत ट्रॅव्हल करता का आणि काय काय प्रिकॉशन घेताना त्या सांगा मला. नगर राजाराम पूल वरती आता मी आणि हा फ्लायओव्हर तयार झालाय. ज्यावेळेस शिकायचो मी इथं त्यावेळेस हा फ्लायओव्हर वगैरे काहीच नव्हता. भयंकर ट्रॅफिक जाम असायची. हे बघा, इकडे सिंहगडकडे जायला आता डायरेक्ट फ्लायओव्हर आहे. आधी हा फ्लायओव्हर नव्हता. तर आम्ही आता या गाडीने ट्रॅव्हल करणार आहे. या स्टेअरिंग वरून तुम्ही गेस करू शकता कुठली गाडी आहे. हे का पाण्याचं ATM आहे का? हो. किती रुपये टाकायचे आणि किती येतं? 1 रुपया टाकले की 1 येतं. 1 रुपयामध्ये 1 लिटर. स्कॅनर नाही पण होतं. क्या बात आहे. नया इंडिया. ही अशी बॅग घेऊन पिकनिकला जायची लय लहानपणापासूनची इच्छा होती. आज सौरभ घेऊन आलेला आहे ती बॅग आणि ही एक बास्केट आणि एवढे सगळे बॅग आहेत. तर आता आम्ही निघालोय, फायनली हायवेला लागलोय, मुंबई पुणे एक्सप्रेसवेला. आणि आम्ही चालवतोय बोलेरो नियो. ब्लॅक कलरची बोलेरो नियो आहे आणि आता हिला जवळपास 3 वर्ष झालेली आहेत गाडीला. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे माझ्या मागे. आणि ह्या ट्रिपमध्ये ना मी संपूर्ण बोलेरो नियो बद्दलची माहिती सांगणार आहे. गाडी किती मायलेज देते, कशी परफॉर्म करते, काय आहे काय नाहीये, A to Z आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये बोलेरो नियो बद्दल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही 2022चं मॉडेल आहे आणि याच्यावरती ना आम्ही खूप वेळा नॉर्थ ईस्टला ट्रॅव्हल करून झालाय. नवीन टायर आहेत, कॉन्टिनेंटलचे टायर टाकलेले, पण मागच्याच महिन्यात एक टायर फुटलाय. नवा कॉन्टिनेंटलचा टायर फुटलाय तिचा. आणि हे गुडियरचे जुने. गाडी एकदम कम्फर्टेबल आहे, एकदम अशी राजावाली फिलिंग येते नाही का गाडीत बसल्यावरती. हे बघा, याचे जे लाईट आहेत ना, हेडलॅम्प हे चेंज केलेले आहेत, कारण जे डिफॉल्ट येतात ना ते एकदम डल आहेत, म्हणजे काही दिसत नाही त्याच्यामध्ये, असं मालकाचं म्हणणं आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे 3 प्रकारे पडतं याच्यामध्ये. हा पांढरा, हा पिवळा आणि हा नॉर्मल, असे 3 प्रकारचे. 4,500 रुपयाचा लाईट सेटअप आहे. मस्त जेवण झालं इथे. आता जस्ट फाउंटेन क्रॉस केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे हॉटेल शक्ती स्वाद. तर आपली बोलेरो नियो आता मायलेज दाखवते 18.3चा आणि हा जसं निघालो ना आम्ही तेव्हापासून 18.3चाच आहे. आपण बघूया पुढे. आणि नाईट ड्राईव्ह पण आपण दाखवतोय आज बोलेरो नियोने. लाईट बघा किती भारी आहे. तरी हा टिप्परमध्ये अजून याला अप्पर नाही केलेलं आहे मी. अप्पर केलं तर खतरनाक पडणार एकदम. ते बघा अप्परमध्ये हा टिप्पर. परत एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे इथे चहासाठी. तर रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि ही गाडी लय भारी परफॉर्म करते. ही गाडी निघाल्यापासून पहिल्यांदा डिझेल भरलं जात आहे. ट्रक पाहिलं किती भारी सजवलेलं आहे.
पॅनल थोडासा बाहेर आला याचा आता. हे बघा डॉग लवर, याच्या अंगाचा पूर्ण कुत्र्याचा वास येतोय ना, त्याच्यामुळे हा लगेच आला त्याच्याजवळ. आज पूर्ण खराब झालेला आहे. आता नवसरी बडोदा एक्सप्रेस वेला लागलोय आम्ही आणि इथून आता सुरत आहे 60 किलोमीटर, दिल्ली 1080 आणि KIM किम 72. गाडी खेचली आहे रात्री 4 वाजता दिली ना मी तुला. 4 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंत गाडी चालवली आणि एकदम कडक मस्त कव्हर अप केलेलं आहे. सनराईज बघा किती भारी होतोय आणि माझी पण मस्त एक झोप झालेली आहे. कैसा आहे रे, बढिया ना. चला नाश्ता पाणी झालाय आता मस्त. आता इथून निघूया पुढे. पालनपुर बाड़मेर जैसलमेर. रात का खाना जैसलमेर में खाएंगे. तर आता मायलेज दाखवते गाडी 18.5चा आणि बऱ्यापैकी मायलेज दिलेलं आहे गाडीने. 18.5 एवढ्या मोठ्या साईजच्या गाडीने 18.5चा मायलेज म्हणजे भारी आहे. हे जिओचे फ्युल स्टेशन जे आहे ना ते एकदम हायटेक आहे बघा. हे असे डायरेक्ट ATM मशीनच वाटतंय जसं काय. हे आता पोहोचलोय आम्ही पालनपूरला. गाडीमध्ये एक छोटासा इश्यू झालेला आहे. हे जे आहे बिडिंग पट्टी ही निघून आलेली आहे, त्याच्यामुळे खर्च वाढला आहे परत. पण गाडीचा परफॉर्मन्समध्ये बिलकुल बी कमी नाही आहे, एकदम टकाटक. आम्हाला वाटत होतं टायर थोडा इश्यू देतात काय, पण काही प्रॉब्लेम नाही आला. इमली झटकाचं चॉकलेट घेतलेलं आहे पूर्ण डब्बा. महिंद्राने ना बोलेरो निओ जी गाडी काढली ना इतकी परफेक्ट काढलेली आहे, पण त्याच्यात ना काही चेंजेस आहेत जे म्हणजे सजेशन आहेत ते. म्हणजे हे बघा हा जो पार्ट आहे ना, ह्या ज्या बिडिंग पट्ट्या आहेत ना ह्या खूप लो क्वालिटीच्या वापरल्या आहेत. म्हणजे त्याचं जे ॲडेसिव्ह टेप वगैरे आहे ना तो एकदम बेकार आहे. हे बघा हे निघून जातात. आणि असं मी ह्या एका गाडीचं नाही, असं भरपूर गाड्यांचं बघितलं आहे. अजून 1-2 गोष्टी आहेत ज्या मी दाखवतो. इकडे ना डेट पॅडलच नाही दिलेला आहे. ही जी जागा आहे ना इतकी कंजस्टेड आहे, इथे खूप जास्त प्रॉब्लेम होतो. ज्यांनी चालवली ना बोलेरो त्यांना नक्की याचा अनुभव येईल. तर हा एक प्रॉब्लेम आहे. आणि ॲजचा जसा दुसरा मला कुठला प्रॉब्लेम वाटला नाही. तुम्ही ना एकदम कमांडिंग पोझिशनमध्ये बसता गाडीमध्ये आणि चालवायला इतकी मजा येते ना. ही गाडी माझ्याकडे सेल्टोस आहे, पण मला तिच्यात सुद्धा एवढी मजा येत नाही जेवढी मजा हिच्यामध्ये येते मला चालवायला. हिचा जो गेअर नॉब आहे ना तो असा बऱ्यापैकी वरती असा ट्रक सारखा फील येतो आणि जी पोझिशन आहे ना बसायची ती पण एकदम अशी हायर आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं नाही का बसायला आणि ड्राईव्ह करायला. परत हे जे पॅनल आहेत ना हे पण खूप जास्त मजबूत आहेत नाही का. म्हणजे हे बघा या बाजूने ना हे निघालेलं आहे ॲक्च्युली, हे असं आरामात निघून जात आहे. पण त्याची क्वालिटी बघा किती मजबूत आहे, एकदम बेस्ट क्वालिटी वाटते मला. हे बघा हे असं लावल्यानंतर पण ना ते लगेच फिक्स होतं आणि राहतं बऱ्याच वेळ. असं काही हे नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही वाटला मला. एकदम भारी बोरं भेटलेले, एकदम गोड बोरं आहे. चला हा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.